नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही नेहमी नाटकाला जाता, नाटकं पाहत असाल. सकाळी चहा पिता पिता वर्तमानपत्रातील नाटकाच्या जाहिराती पाहत असाल. हा तर्क किंवा हे मी विधान केलेलं आहे ते तुम्हाला पटेल किंवा काहींना पटणार सुद्धा नाही. काही जण म्हणतील की आम्ही नाटकाच्या जाहिराती पाहतच नाही, आम्हाला ज्या वेळेला मूड येतो त्यावेळेला आम्ही नाटकाला जातो. मित्रांनो, नाटकाच्या जाहिराती पाहत असताना मी असा विचार केला की या महिन्यात एकंदर 5 नाटकांचा शुभारंभ होतोय, काहींचा झालाय. आमच्या वेळेला नाटकाचे सीझन हे 3 असायचे. पावसाळी उगवला की जुलै महिन्यामध्ये नाटकाची निर्मिती व्हायची, नाटकांचे प्रयोग त्यानंतर सुरू व्हायचे. कारण गणपती उत्सवात नाटकाचे प्रयोग हे होत असत. त्यानंतर दिवाळी नाटकांच्या मुहूर्तांना सुरुवात होत तालमी होत आणि मग नाटकांचे प्रयोग होत. मग डिसेंबर महिन्यात नाटकांचे प्रयोग होत, नवीन नाटकं येत असतात. परंतु हा जो कालावधी आहे याच्यामध्ये आता पुष्कळ फरक पडलेला आहे. प्रत्येक महिन्यात 2 तरी नाटकं येत असतात. आता बघा ना, या महिन्यात 5 नाटकं येतात आणि त्या नाटकांची नावं जर पाहिली आपण तर तुम्हाला कळेल त्यातलं एक नाटक शांतेचं कार्ट चालू आहे, जे लक्षा बेर्डे यांनी त्या नाटकात भूमिका करून एक मनोरंजन तर दिलंच, पण त्या लक्षाने आपल्याला इतक्या हास्यरसात बुडवलं की आजही त्या प्रयोगाची आम्हाला आठवण होती. शांतेचं कार्ट चालू आहे त्यावेळी नयनतारा, सुधीर जोशी आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे 3 कलाकार होते आणि प्रकाश बुद्धिसागर यांनी त्या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर परत ते नाटक आलं, विजय केंकरेंनी दिग्दर्शित केलं आणि आता परत तेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं आहे. आणि त्या नाटकात प्रियदर्शन जाधव हा भूमिका करतोय आणि विशाखा सुभेदार नयनताराची भूमिका करते आणि विजय केंकरेंनी त्या नाटकाचं दिग्दर्शन केलं. आता तुम्हाला अजून एक नवीन सांगतो की एक नाटक येते ज्याचं नाव आहे भूल भुलैया. प्रिया बेर्डे या नाटकात प्रमुख भूमिका करते आणि प्रिया बेर्डे ही 4-5 वर्षानंतर परत व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करीत आहे. भूल भुलैया हे नाटक जरा वेगळ्या पठडीतलं असेल असं मला वाटतं. तसंच स्टार प्रवाहाचे मेन म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो तो सतीश राजवाडे हा परत नाटकात येतोय आणि नाटकाचं नाव आहे पुढच्या शुक्रवारी 7 वाजता. नाटकाचं नाव जरा वेगळं आहे. नीरज शिरवईकर त्याचं दिग्दर्शन करतोय आणि ते नाटक मी ज्या वेळेला सतीशशी बोललो त्या ते बोलला ते नाटक अगदी वेगळ्या प्रकारचं आहे. आणि या नाटकानंतर अजूनही 2 नाटकं येत आहेत. एक नाटकाचा तर शुभारंभ झाला आहे, ते नाटक आहे ॲनिमल. सिद्धार्थ जाधव या नाटकात प्रमुख भूमिका करतोय आणि हे नाटक जरा वेगळ्या पठडीतलं असावं असं मला वाटतंय. प्रयोग पाहिल्यानंतर मला समजेल. हे नाटक एकपात्री आहे असं मला समजलं. म्हणजे सिद्धार्थ जाधव एकटा त्या नाटकात बडबड बोलतोय, डायलॉग बोलतोय, संवाद बोलतोय, अभिनय करतोय. परंतु ते नाटक जरा वेगळ्या पठडीतलं आहे असं काही जाणकारांचं मत आहे. तर ही सर्व नाटकं मी पाहत असताना मला असं जाणवलं की या नाटकाला बुकिंग हे तर चांगलं होईलच, पण त्याहीपेक्षा रसिकजन या नाटकाला आवर्जून उपस्थित राहतील अशी मला आशा आहे. मित्रांनो, नाटकं येत आहेत, हाऊसफुल होत आहेत. हे सर्व पाहत असताना नाट्य संमेलन
जवळ येत चाललेलं आहे. आणि या नाटकाच्या निर्मितीमुळे त्यातली 2 तरी नाटकं यंदाच्या रत्नागिरी इथे होणाऱ्या नाट्य समारोपात नक्की सादर होतील असं मला वाटतंय. मित्रांनो, इथेच थांबतो. नमस्कार.